आज नेहमीच्या एक त्या आजी भेटल्या आणि त्यांच्या हाताला लागलेलं होतं. त्याच्यात त्या एकट्याच राहतात आणि मुलं वगैरे आहेत, पण तरी त्या एकट्या राहतात. आणि मग मी म्हटलं, "आजी काय हो, हाताला काय झालं?" तर म्हणे, "काय नाही बाई, पडले, झाली थोडीशी जखम." म्हटलं, "दवाखान्यात वगैरे नाही गेल्या?" तर म्हणे, "काय दवाखान्यात जाते?" आता डॉक्टरांना किंवा तुमच्यासारख्यांना या शरीरावरच्या जखमा दिसतात म्हणे. लोकांना शरीरावरच्या जखमा दिसतात किंवा आपण दाखवू शकतो म्हणे, पण मनाच्या जखमांचं काय करायचं? तर मी म्हटलं, "बाई आजी, काहीतरी टेन्शनमध्ये काहीतरी झालं असेल." तर मी पण थोड्या वेळ गप्प बसले. खरंच मनाच्या जखमा कशा कुणाला दिसत नाही आणि कशा कुणी त्या समजून घेत नाही. तर मी म्हटलं, आता ह्या आजी एकट्याच राहतात आणि विचार आला मनात, का जी आई अख्ख्या घराचं पालनपोषण करते, म्हणजे घराला सांभाळत असते आणि तीच आई थकल्यानंतर त्या मुलांना जड व्हावी, म्हणजे ही किती अ, असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की ज्या आईला मुलांना भूक लागली हे पहिलं तिला समजतं आणि मग ती मुलांना जरी नाही जेवलं तरी हे खाय ते करून देऊ का रे, हे करून देऊ का रे, कारण तिचा जीव तळमळत असतो की नाही माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे, माझ्या लेकराच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे. पण तीच आई जेव्हा मुलांचे लग्न कार्य होतात, हे होतात आणि तिचं शरीर थकत चालतं, तर अशा वेळेस त्या मुलांची तिला गरज असते, पण ती मुलं त्या आईला एकटं पाडतात. हे खूपच दुर्दैवी आहे. पण असो, आता कुणाचं कसं आहे, आपण कुणाला काही बोलू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही. तर ते बरोबर आहे म्हटलं, बाई शरीरावरच्या जखमा खरंच दिसतात, पण मनाच्या जखमांचं काय? तर मी म्हटलं, "आजी, मनाच्या जखमा आहेत." त्यांचं समाधान करण्यासाठी मी आपलं सांगितलं. मी म्हटलं, "आजी, मनाच्या जखमा आहे ना, जरी कुणाला दिसत नसल्या, तर त्या ठसठसत राहतात, त्याच्या वेदना स्वतःला होत राहतात. पण त्याच्यावर आपण स्वतःचा उपचार करायचा असतो. आपणच त्या जखमा जरा बांधून ठेवायच्या आणि वारंवार त्या जखमा चिघळायला आपण जायचं नाही. आपण स्वतःचं मन एवढं सक्षम आणि हे करायचं आणि परमेश्वर आहे की ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी परमेश्वर असतो. या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि त्या जखमा वारंवार आपण हे नाही करायच्या, बळबळायला नाही लावायच्या. त्या बांधून ठेवायच्या आणि ह्या जखमांवर काळ हे उत्तर असतं. कारण कुणावर कुणी जरी अन्याय करत असेल किंवा चुकीचं त्याच्याशी वागत असेल, तर काळ त्याला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात, पण नियती सगळं वेळच्या वेळी आणि बरोबर करत असते. त्याच्यामुळे काळजी करू नका, काळजी घ्या. असं मी त्यांचं समाधान तर नसेल झालं, पण मी माझ्या परीनं प्रयत्न केला. पण खरंच आहे मंडळी, मनाच्या जखमा भरण्यासाठी आपल्याला स्वतःलाच उपचार करावा लागतो.